नाही, नाही, नाही. आपण या वर्ल्ड कपमधल्या मॅचेसच चुकीच्या पद्धतीने बघतोय. कारण या सेमीफायनल आधी जर मला कोणी म्हटलं असतं, फ्रान्सचा अटॅक म्हणजे एम्बाप्पे, ओलिसे, डेम्बेले यासारखे प्लेयर्स 0.3 चा एक्सजी क्रिएट करतील एका मॅचमध्ये आणि स्पेनची टीम जी केप व्हर्डे विरुद्ध ड्रॉ केली होती आणि गेल्या 2 मॅचेसमध्ये ती सबस्टिट्यूट मरिनोवर डिपेंड होऊन लास्ट मिनिटला गोल करत मॅचेस जिंकत आली आहे. या 2 टीममध्ये एवढी वन साइडेड मॅच होईल असं मला कुणी सांगितलं असतं तर मी ते मान्यच केलं नसतं. तर कालच्या मॅचमध्ये फ्रान्स कंप्लीटली डॉमिनेट झाली स्पेनच्या टीमकडनं. कालच्या मॅचमध्ये स्पेनचा हा परफॉर्मन्स हा खूप सरप्रायझिंग होता. कारण या वर्ल्ड कपमध्ये आपल्याला तेवढा डॉमिनेटिंग स्पेनचा परफॉर्मन्स दिसलाच नव्हता. गेल्या 4 वर्षामध्ये स्पेनने नेशन्स लीग जिंकलंय, युरो जिंकलंय, नेशन्स लीगच्या फायनलमध्ये गेलेत. त्यामुळे वर्ल्ड कप आधी ते फेव्हरेट्स होतेच. पण कालच्या परफॉर्मन्समुळे कुठेतरी त्यांनी आठवण करून दिली की ते का फेव्हरेट होते. आणि आता फायनलमध्ये इंग्लंड किंवा अर्जेंटिना यांच्यापैकी कोणीही आलं तरी स्पेन त्यांना टफ फाईट देऊन हा वर्ल्ड कप जिंकू शकते. फ्रान्सबद्दल बोलायचं झालं तर खूपच डिसअपॉइंटिंग परफॉर्मन्स होता. त्यांचा वर्स्ट परफॉर्मन्स होता गेल्या 4 वर्षामध्ये म्हणता येईल. त्यांच्या 4ही अटॅकर्सनी काहीच केलं नाही. त्यांचा डिफेन्स काही करू शकला नाही आणि खरा बॅटल स्पेनने जिंकला या मॅचमध्ये तो म्हणजे मिडफिल्डचा. रॉड्री आणि फॅबियन रुइझने त्यांनी कम्प्लिटली डॉमिनेट केलं मिडफिल्ड. त्यांच्या थ्रू पासेस, त्यांच्या थ्रू डिफेन्स, थ्रू अटॅक पूर्ण मॅचमध्ये कनेक्ट होत होतं. आणि मी काही दिवसांपूर्वी व्हिडिओ बनवला होता की रॉड्री कसा परत आलाय त्याच्या बॅलेंडॉर लेवलला आणि आज त्याने परत दाखवून दिलं. आणि एंड ऑफ द वर्ल्ड कप जर रॉड्री फायनलमध्ये काही रिझल्ट असू दे, स्पेन हरली तरी जर रॉड्री प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जिंकला नाही तर खूपच सरप्रायझिंग असेल. कारण या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये रॉड्री खूप भारी खेळला.